आज तुळशीला पाणी घालताना एक मोठी कल्पना मनात आली की जसं आज माणूस म्हणजे ह्युमन्स मनुष्य आपले सायंटिस्ट एक रोबोट बनवायला बघत आहेत. तर त्याच्यासाठी वेगवेगळे मेटलची बॉडी करत आहेत. त्याच्यामध्ये विविध प्रकारचे इलेक्ट्रिसिटी वायर अशा प्रकारची रचना करत आहे. त्याला मशीन लावत आहे की ते ऐकू शकेल, रिप्लाय करू शकेल. जस्ट इमॅजिन आपण सुद्धा एकेकाळी देवासाठी देवाचं एक क्रिएशन होतो. तर देवाने जेव्हा माणसाला बनवलं तेव्हा त्याची बॉडी बनवताना त्याने सृष्टीमधल्या पंचतत्वातील वस्तूंपासून ती बॉडी बनवली. पण आपल्याला ते कळणार सुद्धा नाही की ते पंचतत्वांपैकी कोणतं तत्व कुठे वापरलं आहे. आपली स्किन, आपण आज रोबोटची स्किन बनवताना कोणतं तरी मेटल वापरतो. पण आपली स्किन बघा, पाण्याचा भय नाही, वातावरणाचा भय नाही, कधी आपल्या अंगाला कोणते घाम चिटकून घेऊ शकत नाही. एवढी फ्लेक्सिबल स्किन. तर आपलं स्ट्रक्चर आतलं हृदय पंप होताना हवेतून ऑक्सिजन काढला जाईल आणि तो आपल्या शरीरात पुरवला जाईल. रक्त कसं बनलं जाईल. तर हे सुद्धा एकेकाळी रोबोटसारखे फक्त आज्ञा जी दिली तेच ऐकणारे असे यंत्र असो देवाचे. पण देवाच्या इच्छेने आपण आज स्वतः विचार करू शकतो. ज्याने आपल्याला बनवलं त्याच्या इच्छेने. जसं की आता आपण AIला आपण थिंकिंग पॉवर देत आहोत. ChatGPTवर टाकलं क्वेश्चन तर AI सांगतं थिंकिंग आणि लोडिंगचा सिम्बॉल येतो. म्हणजे आज आपण जे AIला थिंकिंग करायला शिकवतोय ते कधीच आपल्यासोबत झालं आहे. आपण आधी देवाचे रोबोट आहोत, आता आपण दुसरे रोबोट बनवत आहोत.